चला, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ऑल क्लिअर. ओके. नवीन चॅप्टर आपण सुरू करणार होतो आज. चॅप्टरचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस. शेकडेवारीला रिवाइज करू आपण यूट्यूब लाईव्ह घेऊन. संपूर्ण शेकडेवारी चॅप्टरची तुम्हाला तयारी करायची आजपासून. उद्या परवा कधी बी होऊ शकतो आपला यूट्यूब लाईव्ह, किंवा संडेला होऊ शकतो यूट्यूब लाईव्ह. बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. प्रॉफिट आणि लॉस याला आपण मराठीमध्ये नफा आणि तोटा असं म्हणतो. आता हा धडा घेण्याचं कारण असं आहे, शेकडेवारी जो आपण पाहिला याच शेकडेवारीवर आधारित याचा कार्यक्रम असतो. बरोबर आहे. पर्सेंटेजवर आधारित कार्यक्रम असतो. ठीक आहे, सर्वांना दिसते. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरू करतोय आपण गणिताचा महत्वपूर्ण चॅप्टर शेकडेवारीच्या नंतर महत्वाचा, ज्याचं नाव आहे प्रॉफिट आणि लॉस, जे की पर्सेंटेजवर डिपेंड आहे. त्याला आपण म्हणतो नफा आणि तोटा. व्यवहारामध्ये वापरला जाणारा हे दोन्ही शब्द आपल्याला माहित आहेत, प्रॉफिट कसा होतो आणि लॉस कसा होतो. याच्यातल्या काही कन्सेप्ट सुरुवातीला आपण समजून घेऊ. त्यामध्ये नंबर 1 ला असते खरेदी किंमत, नंबर 2 ला याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे विक्री किंमत, नंबर 3 ला नफा कधी होतो, नंबर 4 ला तोटा कधी होतो, नंबर 5 ला शेकडा नफा कधी होतो, नंबर 6 ला शेकडा तोटा कधी होतो, शेकडा तोटा कधी होतो, आणि शेवटची असते ती असते छापील किंमत. काही कन्सेप्ट याच्यातल्या माहीत असतील तर आपण हे लवकरात लवकर उत्तर बी सोडू शकतो आणि उदाहरण समजायला सोपं जाते. पहिल्यांदा पहा खरेदी किंमत. याला हिंदीमध्ये आपण क्रय मूल्य असं म्हणतो. क्रय मूल्य. बरोबर आहे. खरेदी किंमत. बरोबर आहे. याला इंग्रजीमध्ये कॉस्ट प्राइस असं म्हणतात, म्हणजे सीपी असं म्हणतात, कॉस्ट प्राइस. आणि याला एसपी असं म्हणतात, म्हणजे सेलिंग प्राइस. याला विक्रय मूल्य असं हिंदीमध्ये आपण म्हणतो. मग ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते, ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते, त्याला आपण त्या वस्तूची काय म्हणतो, खरेदी किंमत असं म्हणतो. म्हणजे समजा मी साधं उदाहरण लिहिलं, एक वस्तू 5,000 रुपयाला खरेदी केली दुकानदाराकडून, तर ती 5,000 रुपये त्या वस्तूची काय झाली, खरेदी किंमत. परंतु तुमचा तो बिझनेस आहे असं म्हणा, की 5,000ची वस्तू आणायची आणि मार्केटमध्ये येऊन विकायची. कधी कधी तुम्ही तीच 5,000ची वस्तू इथे येऊन 6,000 रुपयाला विकली दुसऱ्या कोणाला, याचा अर्थ विक्री किंमत 6,000 रुपये झाली त्या वस्तूची. कारण तुम्ही 5,000ला आणली होती, 6,000 रुपयाला आपण विकली. याचा अर्थ व्यवहारामध्ये तुम्हाला 1,000 रुपये नफा झाला. तुम्ही किती प्रॉफिट कमवला? तुम्ही किती प्रॉफिट कमवला? उत्तर 1,000 रुपये प्रॉफिट कमवलं. याच्यावरून तुम्हाला गणिताची एक कन्सेप्ट लक्षात आली असेल, की जेव्हा विक्री किंमत जास्त असते खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा व्यवहारात नफा होतो. हे पाठ करायचं नाही सूत्र, आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहिलं आणि त्यावरून सूत्राची निर्मिती केली. आपण बघितलं असेल ना तुम्ही, नफा कधी होतो. मग नाही तर पुस्तकाची भाषा मी बी सांगू शकलो असतो, की जेव्हा विक्री किंमत जास्त असते खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा व्यवहारात नफा होतो. बरोबर आहे. विक्री किंमत जास्त असते, याला असं सुद्धा लिहिता येते, विक्री किंमत जास्त असते खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा व्यवहारामध्ये नफा होतो. नफा. बरोबर आहे का नाही. च्यापेक्षा मोठे. बरोबर आहे. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त. मग याच्या उलट कार्यक्रम, तुम्ही ती वस्तू 6,000ला आणली असती आणि विकली 5,000ला असती, कारण दरवेळेस नफाच होतो असं नाही, तर 6,000ची वस्तू कधी कधी आपल्याला 5,000ला विकावं लागते. याचा अर्थ खरेदी किंमत जेव्हा जास्त असते विक्री किमतीपेक्षा, तेव्हा मात्र तोटा होतो. तोटा म्हणजे ज्या प्राइसला आपण ती वस्तू घ्यायलो,
ती प्राइस जास्त आहे. ज्या प्राइसला आपण ती वस्तू घ्यायलो ती प्राइस कशी आहे? जास्त आहे. तर आपल्या लक्षात यायला पाहिजे ती प्राइस जर जास्त असेल तर व्यवहारामध्ये काय होतो? तोटा होतो. लक्षात काय आलं सांगा? खरेदी किंमत जेव्हा जास्त असते विक्री किमतीपेक्षा, याचं काम तुम्हाला आता नाही पण नंतर 100% काम पडणारच आहे. मोठमोठाले अवघड अवघड उदाहरणं सोडवताना ही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. खरेदी किंमत जेव्हा विक्री किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा व्यवहारात तोटा होतो. तोटा कसं केलं पाहिलं का तुम्ही सांगा? 500ची वस्तू आहे, 600ला विकायली, नफा झाला. 500ला घ्यालो, 600ला विकायलो, ₹100 नफा. मग 500 आणि 600 या दोन शब्दाकडे फोकस करा. ₹500 ही खरेदी आहे, ₹600 ही विक्री आहे. तुम्ही विक्रीतून खरेदी वजा करायले, 600 आणि 500तला फरक काढायले, तुम्हाला ₹100 नफा झाला हे काहून कळायले? एखाद्यानं 600 कडे बघितल्यावर काय म्हणे? बरोबर आहे 600. तर लक्षात ठेवा, नफा हो का तोटा हो हा खरेदी किमतीवर अवलंबून असतो. सगळ्यात महत्वाचा डायलॉग तुमच्या काय लक्षात आलं? शेकडा नफा काढायचा असो का शेकडा तोटा काढायचा असो, हा नफा आणि हा तोटा बरोबर आहे. जर पर्सेंटेज काढायचा असेल तर खरेदी किंमत आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून नफा किती टक्के झाला हे पाहिजे असेल तर तुम्हाला खरेदी किंमत खाली लिहावं लागते. खरेदी किंमत गुणिले 100. म्हणून हेच कशाचं सूत्र आहे? शेकडा नफा काढण्यासाठी. शेकडा तोटा काढायचा का? मग तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. बरोबर आहे. तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग एक ओळ लिहून टाका तुम्ही. मी सांगायला होती काय की नफा हो अथवा तोटा हो, शेकडा नफा आणि तोटा हा खरेदी किमतीवरच अवलंबून असतो 100%. म्हणून तुम्हाला खरेदी किंमतच पहिले शोधावं लागेल. खरेदी किंमत 600, विक्री किंमत 500, तोटा झाला व्यवहारात. कळलं? पण 500 खरेदी, 600 विक्री, नफा झाला व्यवहारात. कारण दिमागात यायलंय पहिल्यांदा 600 खरेदी होती, आता 500 खरेदी आहे. जी बी खरेदी आहे त्याच्यावर जो फरक आहे तो म्हणायचा नफा आहे का तोटा. 500ची वस्तू 600ला विकल्यावर काय होणार आहे? नफाच होणार. 5 रुपयाची वस्तू 6 रुपयाला विकायली, काय होणार आहे? नफाच होणार. नेक्स्ट, आय होप इथपर्यंत लक्षात आला असेल बेसिक कन्सेप्ट. शेकडा नफा आणि शेकडा तोटा. सूत्र लिहिलं का सांगा? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100, तोटा भागिले खरेदी किंमत. दोन्हीच्या वेळेस खरेदीच आलं, याचा अर्थ नफा तोटा खरेदीवरच अवलंबून असतो हे आपल्याला कळालं. त्यानंतर छापील किंमत काय असते याचं काम आपल्याला नंतर पडणार आहे. छापील किंमत म्हणजे प्रिंटेड किंमत असते. छापील किंमत ही काय असते? प्रिंटेड किंमत असते. प्रिंटेड म्हणजे काय? एखादी वस्तू आहे किंवा बिस्किटचा पुडा आहे, बरोबर आहे, त्याच्यावर 5 रुपये लिहिलेले आणि कंसात आहे इन्क्लुजिंग ऑफ ऑल टॅक्सेस, ही झाली त्या वस्तूची छापील किंमत. म्हणजे एक पॅन्ट घ्यायला गेलो आपण आणि त्या पॅन्टवर लिहिलेलं होतं बरोबर आहे 1200 रुपये आणि नंतर दुकानाच्या बाहेर लिहिलेलं होतं 10% सूट. म्हणजे जी बी सूट दिली जाते, जी बी सूट दिली जाते ती छापील किमतीवर दिली जाते. आलं लक्षात? आणि जो नफा होतो तो खरेदी किमतीवर होतो, तोटा होतो तो खरेदी किमतीवर होतो. पण जी बी सूट म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिस्काउंट म्हणतो तो कशावर देतात रे? छापील किमतीवर देतात. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. याचं काम आपल्याला नंतर पडणारच आहे. चला आता बेसिक कन्सेप्ट आपल्याला कळाली की नफा कशाला म्हणतात, तोटा कशाला म्हणतात. नफा आणि तोटा कशावर अवलंबून असतो? खरेदी किमतीवर अवलंबून असतो. कळालं? बरोबर आहे. जेव्हा खरेदी किंमत जास्त असते तेव्हा तोटा होतो विक्री किमतीपेक्षा, आणि जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा व्यवहारामध्ये काय होतो? नफा होतो. व्यवहारामध्ये नफा. लक्षात यायले? ऑल क्लिअर? नेक्स्ट, मग आता याच्यावरचं पहिलं उदाहरण आपण सोडवणार आहे. त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज माहितच आहे. 10% म्हणजे 1/10. म्हणजे मी तुम्हाला म्हणलो की एक वस्तू मी विकली किंवा खरेदी केली तेव्हा मला 10% काय झाला? नफा झाला. मग 10% नफा झाला या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात काय ठेवायचा आहे? बरोबर आहे. 1/10 होतो ना. 10%चा अर्थ काय होतोय? 1/10. कसा होतोय? 10% म्हणजे काय? 10/100. 10 1 10, 10 10 100, 1/10. शेकडेवारी झाल्यानंतर बी हे पटवून सांगावं लागत असेल तर शोकांतिक आहे. बरोबर आहे का नाही? मग 1/10 याचा अर्थ 10 रुपये खरेदी किंमत आहे आणि हा 1 रुपया नफा आहे. तर तुम्हाला याच्याहून समजून घ्यायचंय 10 रुपये खरेदी किंमत आहे, 11 रुपये त्याची विक्री किंमत आहे. 11 रुपये त्याची काय? विक्री किंमत आहे. याचा अर्थ तुम्हाला एक सूत्र नवीन कळालं. खरेदी किमतीमध्ये नफा ऍड केल्यास विक्री किंमत मिळते. खरेदी किमतीमध्ये नफा ऍड केल्यास विक्री किंमत मिळते. लक्षात आलं का? सांगा लवकर.
10 अधिक हे, कारण 10% नफा याचा अर्थ 1/10 होते. मग तुम्ही 10ला 1 लिहिता काय? नाही ना, तुम्ही 10ला 11 लिहिता. काऊन? तुम्हाला या 10 रुपयावर ते म्हणाले 1 रुपया नफा कमवायचा आहे. तर वस्तू किती लायकी सांग? पेन 10 रुपयाची आहे, पण तुम्हाला ही पेन विकून 1 रुपया प्रॉफिट कमवायचा आहे. नफा किती लायकावा लागेल? 11 रुपये. याचा अर्थ 1 रुपया तुम्ही त्याच्यात ऍड केला म्हणजे तुम्ही नफा ऍड केला. मग कन्सेप्ट लक्षात ठेवा, खरेदी किमतीमध्ये नफा ऍड केल्यास विक्री किंमत मिळते. खरेदी प्लस नफा बरोबर विक्री. हे आज क्लिअर झालं. तर एक्सचे उदाहरण नाहीत का पुढं? तोट्याच्या 19 पट विक्री किंमत आहे, ते सोडवताना याचा फायदा होते, बाकी काय. बरोबर आहे. आता हेच जर मी म्हणलो असतो 10% तोटा झाला तर काय आला असतं रे? 1/10. 10%चा अर्थ काय बदलला नसता. मग एक वस्तू मी विकली तेव्हा 10% तोटा झाला, याचा अर्थ असा समजून घ्यायचा, वस्तू 10 रुपयाची होती, 10% तोटा झाला म्हणजे 1 रुपया तोटा झाला. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जी खरेदी किंमत होती त्याच्यातून तुम्ही जो तोटा आहे तो मायनस करायचा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल? खरेदी मायनस तोटा विक्री किंमत मिळेल. बरोबर आहे का नाही? सांगा पटकन. खरेदी मायनस तोटा. काही जणांना अजून बी कळालं नसेल, त्यांना मी एका सेकंदात सांगतो, कारण त्या बिचाऱ्याला 10%चा अर्थ 1/10 समजून घ्यायला थोडासा त्रास होतोय. कारण त्यानं 100वर कसं सोडवतोय मी सांगतो. असं सोडवतोय. मी म्हणलो तुला, गजानन लक्ष दे, एक वस्तू बरोबर आहे 500 रुपयाला विकली किंवा 600ला विकली म्हणतो बाबा, 600ला विकली तेव्हा त्याला 10% नफा झाला किंवा 20% नफा झाला. तर मी म्हणालो तू असं या 20% नफ्याला फोकस कर आणि असं लिहिल्या जमते का? 100 रुपयाची वस्तू होती, टक्के म्हणल्यावर आपल्याला माहिती आहे शेकडेवारीत 100 रुपयाची वस्तू कितीला विकावं लागेल? 120ला. म्हणजे खरेदी किती मानली? 100 रुपये. मग विक्री किती झाली? 120. कशामुळं? 20% काय आहे? 20% काय आहे? नफा आहे. म्हणजे 100ची वस्तू 120ला विकल्यावर आपल्याला या ठिकाणी नफा होणार आहे. मग 600ला विकलेली आहे तर खरेदी किंमत काय असेल? प्रश्नचिन्ह. 100 गुणिले 600 भागिले 120. बरोबर आहे. 0 0 कटला, 12 पंचे 60, 100 गुणिले 500. त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली सांगा? 500 रुपये आली. क्लिअर आहे. मग जसं तू 100ला 120 लिहायला, याचा अर्थ तू याच्यामध्ये 20 ऍड करायला. मग हे 20 ऍड का करायला? कारण हा 20 रुपये काय आहे? हा 20 रुपये नफा आहे. म्हणजे खरेदी किमतीमध्ये नफा ऍड केल्यासच काय मिळते? विक्री. तेच तर लिहिले मग गजानन इथं मी, की खरेदीमध्ये नफा ऍड केल्या विक्री मिळते. बरोबर आहे का नाही? कारण जी विक्री किंमत असते त्याच्यामध्ये आपल्याला नफा हा त्याच्यात ऍड केलेला असतो, तर तोटा हा त्याच्यातून मायनस केलेला असतो. बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणलो असतो या ठिकाणी 20% तोटा झाला, तर तुम्ही उदाहरण असं लिहिलं असतं का नाही सांगा? 100ची वस्तू आहे, 20% तोटा झाला म्हणले 80. 100ला काय लिहिलं असतं गजानन? 80 लिहिलं असतं तू 80. कारण 20% काय झाला आपला? तोटा. मग 100वर 20% तोटा म्हणजे 100ची वस्तू खरेदी किंमत बरोबर आहे, सेलिंग प्राइस विक्री किंमत किती? 80 रुपये. आता तुला विक्री किंमत दिली ती मी 480, खरेदी काढा. समजा म्हणायलो 100 गुणिले 480 भागिले 80, 8 सका 48, तुझी खरेदी आली 600 रुपये. पुढचं ती तुला सोडवायचे नंतर. मी फक्त कन्सेप्ट सांगायलो. 100ला 80 काऊन लिहिलं तू? काऊन तो वर लिहिलेलं होतं 20% काय झाला? तोटा झाला. म्हणजे 100 रुपयाची वस्तू तर आपण मानणारच आहेत, कारण आपण धडा कोणता पाहिलाय? शेकडेवारी धडा पाहिलाय. 100वरच डिपेंड आहे पर्सेंटेज आणि प्रॉफिट लॉस. मग 100 जर खरेदी मानली, 20% जर तोटा होत असेल, म्हणजे 100चे 20% 20च होतात. मग 100वर 20% तोटा होणार आहे, तर ती वस्तू कितीला विकावं लागेल? 80 रुपयाला. बरोबर आहे. लक्षात आले? 100%. याचा अर्थ 20% तोटा म्हणजे 100ला किती लिहू? 80 लिहायला लागेल. म्हणजे लक्षात ठेवा, खरेदी मायनस तोटा बरोबर विक्री. राईट डाऊन करा हा भाग. खरेदी मायनस तोटा म्हणजे काय असते? विक्री किंमत. कन्सेप्ट थोडीफार माहित असणं गरजेचे, म्हणजे भविष्यात पुढचे प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. म्हणून आपण सूत्र तयार कसं व्हायले तुमच्या मनामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न. आलं लक्षात? तर एवढं तर फायनल झालं असेल कमीत कमी. आता काय की 20% नफा म्हणजे 100ला 120, 30% नफा म्हणजे 100ला 130. मग 100 काय? खरेदी, 130 काय? विक्री. 50% नफा झाला एक वस्तू विकल्या. 50% झाला का? आपल्याजवळ किती आहेत? 100ला 50% नफा कमवायचा म्हणजे 150ला विकावं लागेल. जितके नफा म्हणजे ऍड करायचं. 100ची वस्तू 150ला विकावं लागेल. लिहायचं मग 100 खरेदी 150 विक्री. क्लिअर आहे? मी म्हणलो 25% तोटा झाला, मग 100 आपली किंमत, 25 तोटा म्हणजे 100 मधून मायनस. बरोबर आहे. तोटा म्हणजे वस्तू तुम्ही विकली कितीला? 75. मग 100ची वस्तू 75ला विकली म्हणून तुम्हाला 25% तोटा झाला. कारण खरेदी किती आहे? 100.
मग 100 पेक्षा जितकं जास्त घेसाल तो नफा असतो, 100 पेक्षा जितके कमी घेसाल तो तोटा असतो. 100च्या वर किती आलंय ते बघायचं आणि 100च्या खाली तुम्ही किती चालले ते बघायचं. उदाहरणार्थ मी म्हणलो एक वस्तू विकून मला 40% तोटा झाला, म्हणजे 100ची वस्तू त्यांना कितीला विकली असेल? 60 रुपयाला विकली, म्हणून त्याला 40% तोटा झाला. वस्तू 100ची विकली 60ला, फरक कितीचा आहे? 40चा. 100 वर तो फरक आहे तेवढा, म्हणून डायरेक्ट 40% म्हणालो मी गजानन. पण दरवेळेस असं येणार नाही. दरवेळेस खरेदी किंमत चेंज होईल. म्हणजे आताच उदाहरण पहा, 500 रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत आहे आणि ती वस्तू विकली मी 600 रुपयाला. फोकस कशावर करा बघा, खरेदी किंमत बघा आणि विक्री किंमत बघा. बघता क्षणी काही जणाला कळायला पाहिजे. काही जण सोडवतात प्रश्न, पण कस काय काय त्याला सांगता येत नाही. मी ते कस कायचं उत्तर द्यायला तुला गजानन, की 500 रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत आहे, 600 रुपयाला विकायला. याचा अर्थ आपल्या भाषेमध्ये याला कन्वर्ट करा. 500 रुपयाला घ्यायलो, 500ला घ्यायलो, 600ला इकायलो. याचा अर्थ मला घ्यायलो आणि इकायलो मधला फरक कळत असेल ना, 100 रुपये नफा व्हायला. कारण वस्तू 500चीच आहे. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस त्याची 500 आहे, एसपी म्हणजे सेलिंग प्राइस त्याची 600 आहे. याचा अर्थ 100 रुपये तू प्रॉफिट कमवायला म्हणजे तुला नफा व्हायला. किती रुपये नफा व्हायला रे? उत्तर आहे 100 रुपये नफा. मग तुम्हाला सांगितलं होतं समजून नफा हो का तोटा कशावर होतो? खरेदीवर. म्हणून पर्सेंटेज मध्ये तुला शेकडा नफा काढायचा आहे, तर तू दोन प्रकारे लिहू शकतो. एक सूत्र वापरू शकतो, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 2 शून्य कटले, उत्तर 20% नफा झाला. हे झालं टक्केवारी. तू म्हणला मला सूत्र नाही सर, कन्सेप्ट कळाली म्हणल्यावर सूत्र वापरायची गरज नाही सर. कारण मला लक्षात आलंय सर 500ची वस्तू आहे, खरेदी किमतीवरच नफा होतो. मग 500ची वस्तू मी 600ला विकली म्हणजे 500ला मला 100 रुपये नफा आलाय. तर आपल्याला विचारलंय 100 वर किती होईल? हे 100 कुठून आले सांगा? बरोबर आहे. 500ला 100 तर तुम्हाला कळालं, इथून आले 100. हे 100 तुला विचारले किती टक्के नफा झाला, पर्सेंटेज काढायचंय म्हणजे ते 100 वर डिपेंड असते. म्हणून 100 लिहिले. 100ला किती? मग 100 गुणिले 100 तिरकस गुणाकार भागिले 500. 100 पाचा 500. 5 100ला भाग दिलं, 20% प्रॉफिट झाला यावर. बरोबर आलं का? तेच सूत्र वापरा, नाही तर वापरू नका. तुम्हाला परत परत सांगायलो, नफा येऊ का तोटा येऊ खरेदीवर डिपेंड असतो. भागाकारात त्याच्या खरेदीची आली, इथं सुद्धा खरेदीवरच नफा लिहालो, खरेदीवरच तोटा लिहा. यालाच उलट करील, वरी 600 लिहिल, खाली 500 लिहिल. आता तुम्हाला काय लिहावं लागेल सांगा? 500 नाही 600 रुपयाची वस्तू आहे खरेदी आणि इकायले 500ला. मान्य मार्केटमधून तुम्ही आणली 600ला जाऊन हो, आणि इकली इथं मार्केटमधून वापस आल्या पैशाची गरज होती 500ला. लोक म्हणणार तू आणली म्हणजे जुनी झाली. मग 600ची वस्तू तू 500ला इकली तर तुला काय नफा झाला का? आता 600ची वस्तू आहे 500ला इकायला 100% म्हणजे 100 रुपये तुला काय व्हायला? तू नुकसान व्हायला. नुकसान म्हणजे काय व्हायला? तोटा व्हायलाय. मग तोटा बी कशा होतो? खरेदीवर. मग खरेदी किती आहे? 600. बघून घे ना, 600 खरेदी, त्याच्यावर 100 रुपये नुकसान, तर 100ला किती रुपये नुकसान? 2 शून्य 2 शून्य कटले, 100 भागिले 6 आले. बरोबर आहे. भाग द्या, 16 की 96, 2 4 42 6. 16.203% या व्यवहारामध्ये काय झाला? तोटा झाला. हे तुमचं आन्सर. क्लिअर आहे? 6 न 100ला भागल्या 16चा भाग बसते, 16 की 96. 4 उरतात, खाली 6 उरतात. मग 4ला आणि 6ला परत 2 न दिला, 2 4 42 6, म्हणजे 16.66% राईट लहू किंवा 16.203% व्यवहारात तोटा झाला. क्लिअर आहे? आता लक्षात आली. धड्याची सुरुवात आहे, त्यामुळे मला इतकं बोलावं लागलं. दररोज बोलायची इतकी गरज आहे का आता? अजिबात नाही. डायरेक्ट क्वेश्चन अँड आन्सर्स आपले सुरू होतील. पण ती सुरू होण्याच्या पूर्वी आपल्याला माहित पाहिजे मी असं का करायलो. त्यामुळे तुमच्या लक्षात आला असेल घटना. ठीक आहे, चला काय लक्षात आलं सांगा पटकन. नफा आणि तोटा खरेदी किमतीवर अवलंबून असतो. पहिल्या घटना लक्षात आली. नंबर दुसरी आली, जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो, आणि विक्री किमतीपेक्षा जेव्हा खरेदी किंमत जास्त असते तेव्हा व्यवहारात तोटा होतो. क्लिअर आहे? ओके. आपल्या भाषेत त्याला कन्व्हर्ट कसं करायचं ते बी कळालं. शेकडा नफा आणि शेकडा तोटा कसा काढायचा ते बी कळालं. शेकडा नफा काढण्यासाठी काय लिहायचे? वर नफा, खाली खरेदी किंमत गुणिले 100. शेकडा तोटा काढण्यासाठी काय लिहायचे? तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले काय लिहायचे? 100. क्लिअर आहे? शेकडा नफा शेकडा तोटा. ओके, आता स्टार्ट करू आपण याच्यावर आधारित पहिला प्रश्न. क्लिअर आहे? चलो, क्वेश्चन नंबर 1 लिहा प्रश्न.
पहिला प्रश्न लिहा. 750 रुपयांना खरेदी केलेली वस्तू, 750 रुपयांना 750 रुपयांना खरेदी केलेली एक वस्तू, खरेदी केलेली एक वस्तू खरेदी केलेली एक वस्तू 900 रुपयांना 900 रुपयांना 900 रुपयांना विक्री केली, विक्री केली तर शेकडा नफा किती, शेकडा नफा किती, शेकडा नफा किती. काय विचारले तर शेकडा नफा किती. फार सोपा प्रश्न आहे. शेकडा नफा किती. पहा आता शेकडा नफा याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा नफा काढावा लागेल. शेकडा नफा नंतर काढू. मग नफा कधी होतो या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे. विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केल्यानंतरच नफा होतो. म्हणून विकी वजा खकी बरोबर नफा असतो. विक्री किंमत आहे 900 रुपये, खरेदी किंमत आहे 750 रुपये. या व्यवहारामध्ये नफा किती रुपये झाला, 150 रुपये झाला. बरोबर आहे. पुस्तकाची भाषा झाली, सूत्र लिहावं लागायला म्हणल्यावर नफा कधी होतो हे माहित पाहिजे. म्हणून आता शेकडा नफा काढायचा आहे तर शेकडा नफ्याचं सूत्र काय आहे, नफा भागिले खरेदी किंमत. खरेदी किती आहे 750 गुणिले 100. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 0 0 कॅन्सल झालं. 15 5 75. 5 ने 100 ला भाग दिला. उत्तर 20%. उत्तर 20% काय झाला, नफा झाला व्यवहारामध्ये. 20% काय झाला, नफा झाला व्यवहारामध्ये. राईट. सूत्र लिहून टाका. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आणि ज्याला कळालंय ते इतकं वापरत होतं का रे, नाही. ते म्हणला असता 750 रुपयांना खरेदी केली म्हणजे 750 खरेदी आहे, 900 रुपयांना विक्री केली म्हणजे 900 रुपये विक्री आहे. त्याला एकाच मिनिटात कळतंय आपल्या भाषेमध्ये, घ्यालो 750 ला, विकायलो 900 ला, याचा अर्थ मला 150 रुपये नफा आला. बरोबर आहे. मग 750 ला 150 नफा तर 100 ला किती रुपये नफा. उत्तर आलं 20%. आन्सर समोर. बरोबर आहे का नाही. शेकडा नफा विचारला 20%. परीक्षेत असं सोडवणार ते. या दोघांमधला डिफरन्स काढणार, 150 आला. मग हे 150 नफा आहे का तोटा हे याच्याकडे पाहिल्यावर कळालं. खरेदी किमतीवरच नफा होतो, खरेदी किमतीवर तोटा होतो. 750 खरेदी किंमत ही लहान आहे कोणापेक्षा, विक्रीपेक्षा. म्हणजे विक्री ही जास्त आहे खरेदीपेक्षा. आणि जेव्हा विक्री जास्त असते, जेव्हा विक्री जास्त असते तेव्हा व्यवहारात काय होत असतो, नफा होत असतो. म्हणून लिहा 750 ला 150चा नफा तर 100 ला कितीचा नफा. उत्तर लिहा 20% नफा झाला. काही जण असं मानतील 750 ला समोरच लिहिताल बरोबर 150. प्रश्न बदला. बरोबर आहे. आकडेच बदलितो फक्त आता. सुरेशने 5000 रुपये किमतीचा टेबल, किंवा डायरेक्ट लिहा 5000 रुपयांना खरेदी केलेली वस्तू 6000 रुपयांना विक्री केली. सॉरी 6500 रुपये लिहा. 6500 रुपयांना विक्री केली तर त्या शेकडा नफा किती झाला. याच्याऐवजी पुस्तकात काय बदलून देताल रे, 5000 रुपये किमतीचा एक टेबल 6500 रुपयाला विकला तर शेकडा नफा किती झाला. टेबल येईल काय याचं ते एका सेकंदाचं काम आहे. 5000 रुपये काय आहे सांगा, कॉस्ट प्राइस. 6500 काय आहे सांगा, सेलिंग प्राइस. याला म्हणायचं खरेदी किंमत, याला विक्री किंमत. दोघातला डिफरन्स आला 1500चा. म्हणजे याचा अर्थ 5000 रुपयावर मला 1500 रुपये नफा झाला. 5000 खाली का लिहायचे, कारण ही खरेदी आहे आणि सूत्र दिलेले नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 2 0 2 0 कॅन्सल झाले. तिसरा इथं शून्य कट झाला. 5 3 15. उत्तर 30% नफा झाला या व्यवहारामध्ये. 30% काय झाला, नफा झाला व्यवहारामध्ये. यायला पाहिजे. कळालं. काय केलं आपण, विक्री किमतीतून खरेदी मायनस केली तेव्हा आले 1500. ओके. वैशाली गरुड, भुरके मॅडम, माधवी,
त्यानंतर आदिनाथ, सर्वांनी उत्तर बरोबर दिले. चोखट, साई, सगळेच बरोबर आहे. कितीला घ्यायलोत आणि कितीला विकायलोत, प्रश्नातली ही माहिती तुम्हाला बाजूला काढता आली पाहिजे. एक सायकल, पुढचं उदाहरण लिहा. पुढचं उदाहरण लिहा. एक सायकल 1960 रुपयामध्ये विकत घेऊन 1960 रुपयामध्ये विकत घेऊन 1862 रुपयात विकल्यावर 1862 रुपयात विकल्यावर किती टक्के तोटा होईल? किती टक्के तोटा होईल असा क्वेश्चन आले. सर्वांचं फास्ट सोडवा. राईट आहे, सर्वांचं आलंय. तोटा होईल असं विचारले म्हणजे त्याला लगेच लक्षात यायला पाहिजे होतं 1960 ही काय आहे त्या वस्तूची खरेदी किंमत. कारण खरेदी किंमत म्हणू का विक्री किंमत म्हणू? खरेदी किंमत. घ्यायलोत 1960 ला आणि विकायलोत 1862 ला. बराबर आहे ना रे? खरेदीपेक्षा विक्री कमी आहे म्हणजे तोटा होणार. म्हणून या दोघांमधला डिफरन्स 1960 म्हणजेच खरेदी वजा विक्री म्हणजे तोटा असतो. मग तोटा किती रुपये झाला ते सांगा. बरोबर आहे का? 1960 मधून 1862 गेले, तोटा किती रुपये आला? 98. वजाबाकी करून पहा. पहा, खरेदी किंमत 1960, विक्री किंमत 1862, तोटा झाला 98 रुपये. आपल्याला विचारलं शेकडा तोटा किती होईल, म्हणून शेकडा तोटा बरोबर काय सूत्र आहे शेकडा तोट्याचं? तोटा भागिले खरेदी किंमत किती आहे? सॉरी, खरेदी किंमत आहे 1960 गुणिले 100. तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 0 कॅन्सल झाला. 98 ची दुप्पट आहे 196 आणि 2 न 10 ला भाग दिला 5%. म्हणून या व्यवहारामध्ये 5% तोटा झाला. बरोबर आहे? काही जण एक्झाम मध्ये एवढं नाही सोडवणार, ते डायरेक्ट करणार 1960 वर 98 चा फरक आहे 100 ला किती. बरोबर आहे? 98 ची दुप्पट 20, 20 25, 100, आन्सर आला 5%. कारण 98 ची डबल करून पहा ना गजानन, 98 ची दुप्पट करून पहा, 196 येते का नाही सांगा. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला ती माहित पाहिजे 100 ची दुप्पट येते जगाला अख्ख्या 200, 98 ची काऊन येत नाही? बरोबर आहे का नाही? 98 2 न कमी आहे, दुप्पट केल्या 4 न कमी, 4 न कमी म्हणजे 196. बरोबर आहे का नाही? आलतं का उत्तर सांगा? येस. पुढचं लिहा. ओळखता उदाहरणामध्ये काय आलं पाहिजे की खरेदी कोणती आहे आणि विक्री कोणती आहे. ज्याला कळालं खरेदी विक्री त्याला बाकी सगळं कळालं. बरोबर आहे का नाही? लिहा. 1200 रुपयाची एक वस्तू, 1200 रुपयाची एक वस्तू, एवढं लिहिल्यावरच कळालं पाहिजे खरेदी कोणती आहे. एक वस्तू 800 रुपयांना विक्री केली, 800 रुपयांना विक्री केली, 800 रुपयांना विक्री केली, तर शेकडा तोटा किती? डायरेक्टच विचारतात रे ते. असं शेकडा तोटा विचारलं तर मग लोडच घ्यायचा नाही, खरेदी कोणती विक्री कोणती. तोटा कधी होईल तुम्हीच सांगा. बरोबर आहे का नाही? पण लोड कधी आला असता शेकडा नफा अथवा तोटा सांगा, मग खरेदी ओळखावी लागली असती. बरोबर आहे? 1200 रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत आहे, 800 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत आहे. खरेदी मायनस विक्री केल्यामुळे तोटा झालेला आहे.
तोटा किती रुपये झाला? 400 रुपये तोटा झाला. मग तोटा हो का नफा हो, कशा होतो? खरेदी किमतीवर. म्हणून शेकडा तोटा काढण्यासाठी तुम्ही लिहिलं तोटा भागिले खरेदी किंमत. खरेदी किती आहे? 1200 भागिले 100, सॉरी गुणिले 100. मग 400 भागिले 1200 गुणिले 100 केले, 2 शून्य कटले, 4 त्रिक 12 आणि 100ला 3 भाग दिले. आपल्याला पाठच झालाय किती येतं? 33.33% तोटा झाला. बरोबर. काही जणांना उत्तर येते बरं 33.33 सगळं, पण त्याच्या पुढे येता येत नाही. तोटा आहे का नफा आहे? बरोबर, हे महत्वाचं आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे खरेदी किंमत कशी आहे? जास्त आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा बी खरेदी किंमत जास्त असते विक्री किमतीपेक्षा, तेव्हा व्यवहारात 100% आपल्याला तोटाच होतो, तोटा. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे सांगितलं सुरुवातीला समजून बेसिक. ओके, सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. बेटर. आता आपण पद्धत बदलू शकतो, याचा अर्थ लिहा, पद्धत चेंज करा. आता आपल्याला शेकडा नफा आणि शेकडा तोटा आता काढता येतो. हे एवढं झालं. आपली धड्याची सुरुवात आहे, याचा अर्थ आज काय चालू आहे? बेसिक कार्यक्रम. तुम्हाला आवश्यकतेपेक्षा भारीचे उदाहरणं येतील, हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढत जातील. लिहा मग पुढचा प्रश्न. आदित्यने एक गाय आदित्यने एक गाय, डायरेक्ट सोडू नका, लिहा. एक गाय 8550, 8580 लिहा, वाटलं तर 50 8580 रुपयात विकून 4% नफा कमवला. 8580 रुपयात विकून 4% नफा कमवला. तर त्याने ती गाय किती रुपयात विकत घेतली? म्हणजेच तर त्या गायीची खरेदी किंमत म्हणजे किती रुपयात विकत घेतली? आदित्यने एक गाय 8580 रुपयात विकून 4% नफा कमवला. तर त्या गायीची खरेदी किंमत. करेक्ट उत्तर याला पाहिजे होतं 8250. 8250 गायीची खरेदी किंमत. पहा, पहिली स्टेप काय सांगते? 100 रुपयाची गाय होती असं गृहीत धरू आपण खरेदी किंमत. त्याच्यावर 4% काय झालाय? नफा झालाय. मग 4% म्हणजे 4 रुपये नफा कमवण्यासाठी किती रुपयाला विकावं लागेल? 104 ला विकावं लागेल. ही झाली त्याची विक्री किंमत. प्रश्नात काय विचारले सांगा? खरेदी किंमत विचारली, म्हणजे प्रश्न चिन्ह इथे लिहावं लागेल. मग 8580 काय आहे? त्या गायीची विक्री किंमत आहे. मग विक्री खाली विक्री लिहा, खरेदी खाली प्रश्न चिन्ह लिहा. 100 गुणिले 8580 करा, भागिले 104 करा. याला भाग 4 ना 100% जातो. 4 दुनी 8, 4 सक 24, बरोबर ना? 2 उरल्यावर नंतर 4 ने याला दिला, इथं आले 25. नंतर 26 चा पाडा म्हणला, 26 एका 26, 26 त्रिक 78, चालतंय ना? 26 त्रिक 78 उरले 7, पुन्हा 26 त्रिक 78 आणि 0 झालं. उत्तर सोडवा आता. 25 गुणिले 330 जे येईल ते तुमचा आन्सर असेल. 25 0 0, 25 त्रिक 75 उरले 7, 25 त्रिक 75 आणि 7 82. 8250 ही त्या वस्तूची काय असेल? खरेदी किंमत असेल. आय होप लक्षात येत असेल.
क्लिअर आहे? दुसरी पद्धत 4% म्हणजे याला थोडस शॉर्टकट असं करता आलं असतं ना. 4%चा अर्थ काय होतो रे? बे दोन्ही 4, बे पंच 10, 0 म्हणजेच 4 बे 1 बे 25, 1 किती 25. म्हणजे 4 जर 100ला भाग दिला 1/25 म्हणजे 25 रुपये खरेदी, 26 रुपये विक्री. आपल्याला विक्री दिली 8,580, तर खरेदी काढा. 8,580 गुणिले 25 भागिले 26. आन्सर 26 त्रिक 78, 26 त्रिक 78, 0. 330 गुणिले 25 म्हणजे 8,250. याच्यात नो एक्सप्लेनेशन. आता तुम्ही विचारू शकत नाहीत 25ला 26 कसं काय आले? बरोबर आहे. 4%चा मिनिंग काय होतो? अर्थ काय होतो? 1/25 म्हणजे 25 रुपये खरेदी आहे, तर 1 रुपया नफा कमवायचा आहे, म्हणजे 25ची वस्तू कितीला विकावं लागेल? 26ला. म्हणजे खरेदी 25, 26 रुपये विक्री आहे. बरोबर आहे. मग विक्री तुम्हाला दिली का खरेदी? प्रश्नचिन्ह कोणीकडले हो? हा प्रश्न काही जणांचा असतो. तेव्हा त्यांनी लक्षात घ्यायचं की 8,580 रुपयात विकून म्हणजे ही विक्री आहे. तरी कळालं नाही, तर प्रश्नात काय विचारलंय? घटना दोनच आहेत, खरेदी, विक्री. मग प्रश्नात विचारले खरेदी किंमत काढा. मग खरेदी काढायची असेल तर दिलेली काय असेल मग? विक्री किंमत. म्हणून विक्री खाली विक्री लिहायची. लक्षात आलं गजानन? नेक्स्ट. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न लिहा. त्यामध्ये आपल्याला असं दिलंय, दुकानदाराने 12% नफा मिळवून 12% नफा मिळवून एक वस्तू 504 रुपयांना विक्री केली. एक वस्तू 504 रुपयांना विक्री केली. 504 रुपयांना विक्री केली. 504 रुपयांना विक्री केली. तर त्या वस्तूची खरेदी किंमत, प्रश्नचिन्ह. करेक्ट आहे. लहू 450, रणजित पाटील राईट आहे. राठोड मॅडम 12% नफा मिळवला आणि 504 रुपयाने विक्री केली. 12%चा अर्थच काही जणांना कळण झालाय अजून. 12% म्हणजे असं लिहिणार रे 12/100. 12/100 म्हणजे 4 त्रिक 12 आणि इथं 25 4 न भाग दिला. उत्तर काय आलं? 325. म्हणजे 25ची वस्तू तू 28ला विकली, याचा अर्थ असा होतो. 504 रुपये ही विक्री दिली. काय विचारले? खरेदी काढा. उत्तर सोडवा. 504 गुणिले 25 भागिले 28. बरोबर आहे. भाग 4 न बी जाऊ शकते, 28 न बी जाऊ शकते. बरोबर आहे. काय करता? नफा आहे म्हणून ऍड केले बरं 3 रुपये. 28 कशी आली कोणाला विचारायचं का? 3 रुपये नफा आहे. नफा काय करतात? प्लस करतात 3 कमवायचा म्हणून. 4 7 28 बरोबर आहे. किंवा 7 7 म्हणा. 7 चोक 28, 7 7 49, 1 उरला 7 2 14. परत 4 न भाग द्या. 4 1 4, 3 उरले 4 8 32. 18 गुणिले 25 याचा अर्थ 25 न गुणायले म्हणल्यावर याला कितनं भागायचं? 4 न. 4 चोक 16, 4 25. उत्तर येतं 450. काटाकाटी हा आता तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला फक्त मी समजून सांगू शकतो. मांडणी ही कळाली नाही तर दुसरी मांडणी अशी करू शकतो आपण. फक्त टार्गेट कशाला करायचं ते बघा. 12% नफा याला टार्गेट करायचं. या 12% नफ्याचा अर्थ होतो 100 रुपयाला 12 रुपये नफा म्हणजे 112 रुपये विक्री किंमत. खरेदी 100 आहे. 100ची वस्तू मला कितीला विकावं लागेल जर 12% नफा कमवायचा म्हणल्या? 112ला.
100 वर जितके म्हणाले तितके वाढवायचे नफा असल्या, कमी म्हणल्या कमी करायचे, 100 पेक्षा तोटा असल्या. बरोबर आहे. मग विक्री किंमत आपल्याला विचारली का? खरेदी आपल्याला विचारले खरेदी, मग प्रश्नचिन्ह. विक्री याचा अर्थ दिली आपल्याला 504 रुपये. बस याला सोडव, घंटा लागो 2 घंटे लागो, सोडवते राहा दमदम. 504 भागिले 112. बरोबर आहे. काटाकाटी केली, 4 ने याला भाग दिला, परत 28 आले, परत इथं 25 आले, परत या ठिकाणी भाग दिला, 28 एका 28. बरोबर आहे. आणि 28 8 उत्तर आलं 450. बस. पाढा तुला पाठ करायचा आहे, भाग तुला द्यायचा आहे, ते आपण इथं शिकवणं झालो. आपण नफा तोटा शिकवायलो, लक्षात घ्या. दुकानदाराने 12% नफा मिळवून एक वस्तू 504 रुपयांना विक्री केली तर खरेदी किंमत काढा, म्हणजे 450 रुपये खरेदी. आलतं का सर्वांचं? मांडणी पटकन करा ना, फास्ट. एवढा वेळ. पुढचा प्रश्न. राजूने 20% तोटा सहन करून 20% तोटा सहन करून राजूने 20% तोटा सहन करून एक वस्तू 1600 रुपयाला विकली. एक वस्तू 1600 रुपयाला विकली. 1600 रुपयाला विकली. एक वस्तू 1600 रुपयाला विकली. तर त्या वस्तूची खरेदी किंमत. तर त्या वस्तूची खरेदी किंमत. तर त्या वस्तूची खरेदी किंमत. राजूने 20% तोटा सहन करून एक वस्तू 1600 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत. करेक्ट. आता म्हणाले 20% तोटा, याला फोकस करता आलं का रे? 100 ला 80 लिहू शकता. 100 रुपये खरेदी किंमत, 20% तोटा, म्हणजे याचा अर्थ विक्री किती रे? 80 रुपये. 100 ची वस्तू कितीला विकली? 80 ला विकली, म्हणून काय झालं? 20% तोटा झाला. आपल्याला काय दिलं? विकली कितीला? 1600 ला. काय काढायचंय? खरेदी काढायची. 100 गुणिले 1600 भागिले 80. उत्तर 0 0 कॅन्सल झाला. 8 दोन्ही 16. उत्तर आलं 20 गुणिले 100, म्हणजे ती वस्तू होती 2000 रुपयाची. मग 2000 रुपयाची वस्तू 1600 ला विकल्यामुळे तर आपल्याला 20% काय झालता? तोटा झाला. खरेदी जास्तच असायला पाहिजे. बरोबर आहे. किंवा एक जण असं लिहू शकते 20% तोट्याचा अर्थ त्याला माहित आहे, 20 एक 20, 20 पंचे 100, म्हणजे 5 ल 4. 5 ल किती? 4. तर 4 म्हणजे किती दिले तुला? 1600. तर 5 म्हणजे किती? तोंडी येते. 4 चोक 16, तर 5 चोक 20. 20 म्हणजे 2000. बरोबर आहे. कसं सोडवायचं? सोडवा तुमच्या आकारानं. काय स्पीड आणायची परीक्षेत आणता येते आपल्याला. 5 ला 4 काऊन लिहिलं? 20%चा मिनिंग 1 काय होते? 5. म्हणजे 5 खरेदी, तोटा 1 रुपया मायनस केला 4, म्हणून 5 ला 4 लिहा. जसं 100 ला 80 लिहालो, यालाच भाग दिल्यावर काहीतरी 20 पंचे 100, 20 चोक 80. कसा दिमाग चलन झाला. आणि हे 4 1600च्या खाली येते, म्हणजे 4 म्हणजे 1600, तर 5 म्हणजे किती? कितनं गुणला असेल? 1600 येण्यासाठी 400. मग याला भी 400 न गुणा. 400 गुणिले 5 किती होतात? 2000. आन्सर. नेक्स्ट. दुसरा प्रश्न. नाही तर मग याला सूत्र आहे परीक्षेमध्ये, सूत्र वापरिता का? किती सूत्र पाठ करावं? 100 न सोडवणं याच्या आधी बी झालेलं असल्यामुळं 100 ची पद्धत. एका खुर्चीला 873 रुपयात विकल्यावर, एका खुर्चीला 873 रुपयात विकल्यावर, 873 रुपयात विकल्यावर 873 रुपयात विकल्यावर एका व्यक्तीला 10% तोटा होतो. एका व्यक्तीला 10% तोटा होतो. तर त्या खुर्चीची
खरेदी किंमत बरोबर प्रश्नचिन्ह. तर त्या खुर्चीची खरेदी किंमत, तर त्या खुर्चीची खरेदी किंमत आलंय सर्वांचं? येस. 10% तोट्याचा अर्थ काय दिलं? 100ला 90, 873 रुपये विक्री आहे. तर प्रश्नचिन्ह 100 गुणिले 873 भागिले 90, 0 0 कॅन्सल झाला, 9 9 81, बरोबर आहे. 6 उरले 9 7 63, 97 गुणिले 10 म्हणजे काय रे? 970. करेक्ट, सर्वांचं बरोबर आहे. ही लक्षात नफा येऊ का तोटा आपल्या लक्षात आला असेल आता कशा पद्धतीने आपण सोडवायला. आता पुढची टाईप चालतंय. पुढच्या टाईप मध्ये काय म्हणते ते पहा. एक घड्याळ एक घड्याळ 2880 रुपयात, टाईप चेंज करा, तिसरी टाईप किंवा चौथी सुरू आहे वाटेल, बरोबर आहे. तिसरी, एक घड्याळ 2880 रुपयात विकल्यावर, 2880 रुपयात विकल्यावर 2880 रुपयात विकल्यावर विक्रेत्याला एका व्यक्तीला 10% तोटा होतो. 10% तोटा होतो. तर ते घड्याळ किती रुपयात विकायला हवे म्हणजे 5% नफा होईल? तर ते घड्याळ किती रुपयात विकायला हवे म्हणजे 5% नफा होईल. 5% नफा होईल. एक घड्याळ 2880 रुपयात विकल्यावर 10% नफा होतो. इथं तोटा लिहिला का? तोटा लिहा. 10% तोटा होतो. तर ते घड्याळ किती रुपयात विकायला हवे म्हणजे 5% नफा होईल. राईट आहे. बऱ्याच जणांचं आलंय. 3360. गीता गरुड, विठ्ठल, रेणुका, माधवी कनके यांचं बरोबर आहे. सिद्धेश्वर, वर सुद्धा बऱ्याच जणांनी उत्तर दिले होते. करेक्ट आहे. 3360. चला, पहा आता. एक घड्याळ 2880 रुपयात विकल्यावर 10% तोटा होतो. म्हणजे तुम्ही याला दोन प्रकारे सोडू शकता.
पहिली पद्धत असं सांगते, डिटेल मेथड सांगू वाटलं तर पहिल्यांदा, नंतर शॉर्टकट सांगतो. डिटेल काय आहे, 10% तोटा होतो तर याला फोकस करा. 10% तोटा म्हणजे 100 रुपयाची वस्तू 90ला विकावं लागेल. ही 100 खरेदी आहे, ही 90 विक्री. याच्यात कोणला प्रश्न? 10%ला फोकस करून एवढंच लिहू शकतो मी, बरोबर आहे. मग आता आपल्याला 2880 रुपये काय आहेत सांगा? हे काय विकल्यावर, म्हणजे ही विक्री किंमत आहे. मग 2880 रुपये विक्री लिहा, खरेदी काढून घ्या पहिले. आता तुम्हाला मिळेल त्या घड्याळाची ॲक्च्युअल किंमत किती आहे. तर त्या घड्याळाची किंमत किती आहे सोडून पहा. 2880 गुणिले 100 भागिले 90. 0 0 कॅन्सल झाला. 9 त्रिक 27, 9 दोन्ही 18, शून्यला शून्य म्हणजे 3200 रुपये. हे काय आहे 3200? कोण सांगते सांगा? त्या घड्याळाची खरेदी किंमत. त्या घड्याळाची काय? ही खरेदी किंमत. ठीक आहे, 3200 रुपये त्या घड्याळाची काय? खरेदी किंमत. आता तुला त्याच्यावर किती टक्के नफा कमवायचा आहे? 5% नफा कमवायचा. ओके, 3200चे 5% काढ. नाही तर तुला असं लिहावं लागेल परत, मग 100 ची वस्तू 105ला विकावं लागेल. ही खरेदी आहे, ही विक्री आहे. 5% नफ्याला फोकस केलं. आता खरेदी तुला माहिती आहे 3200, आणि अख्ख्या उदाहरणात तुला विचारलंय किती रुपयास विकायला हवे. विकायला हवे म्हणजे विक्री काढायची गजानन, प्रश्नचिन्ह. मग 3200 गुणिले 105 भागिले 100, बरोबर आहे. 2 0 2 0 कॅन्सल झाले. उत्तर या दोघांचा गुणाकार केला. 32 गुणिले 5 करा वाटलं तर. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 आणि 1 16, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी किती आलं? 16. नंतर 32 1 32 आणि हातचा 1 33, सॉरी 3300 किती आले रे? 3360, करेक्ट. 32 गुणिले 105, आलं 3360, राईट. जाधव सुरेश. मग आता काही जण इतकंही बेजार होणार नाहीत. इथं 100ला 90 लिहिले याच्यामुळं, 100ला 105 लिहिले याच्यामुळं नफा आहे, इथं तोटा आहे. करेक्ट आहे. इथं विक्री किंमत दिली होती, खरेदी मिळाली. इथं विक्री काढायची, खरेदी दिली होती. बस जे करू लागले आतापर्यंत ते दोघं एकत्र करायचे. पहिल्या उदाहरणात तुम्ही नफा केलता, नंतरच्या उदाहरणात तोटा केलता. इथं आपल्याला नफा आणि तोटा दोन्हीची पद्धत वापरावं लागेल. दुसरी पद्धत, एक जणाने इकडे समजा अशी काढली असती, डायरेक्ट समजा, बरोबर का नाही, किंवा डायरेक्ट आता शॉर्टकट देतो, जाऊ दे. दुसरी पद्धत काय सांगते ते पहा. एक घड्याळ 2800 10% काय होतो? तोटा होतो. आणि 5% काय कमवायचं? नफा कमवायचा, बरोबर आहे. मग कशावर कमवायचं? मनातले मनात तर किती आहेत आपल्या माइंडमध्ये, किती आहेत? 100 रुपयावरच कमवायचं, बरोबर आहे. मग 100 रुपयावर तू 10% तोटा म्हणल्यावर इथे लिह 90, आणि 5% नफा कमवायचा म्हणजे 100 ची वस्तू कितीला विकावं लागेल? 105, बरोबर आहे. बरोबर ना. 10% तोटा म्हणजे 90, 5% नफा म्हणजे 105. आता आपल्याला 2880 कडे बघण्याच्या ऐवजी प्रश्नात काय विचारले बघा. जी छोटी आहे ती खरेदी किंमत मानायची, जी मोठी आहे ती विक्री किंमत मानायची, बरोबर आहे. मग मला 5% नफा कमवायचा म्हणले ही जास्तला शिकावं लागेल. मग तुला 5% नफा कमवायचा आहे तर किती रुपयाला विकायला हवे? विक्री विचारली प्रश्नात, हे पाय, किती रुपयात विकायला हवे, म्हणून विक्री खाली क्वेश्चन. आता आपल्याला खरेदी दिली, समजायचं 2800. अजून बी ज्याला ही खरेदी हे असं लक्षात येत नसेल तर सोडून द्या. तू सांग, 2880 रुपयाला विकल्यामुळेच 10% तोटा झाला. हे पाय, 2008 10% तोटा, जोडी बरोबर आली की नाही? 2880 ला विकल्यामुळं 10% काय झाला? तोटा झाला, म्हणजे 90ला, म्हणजे 90च्या बरोबर हे आहेत. आपल्याला असं विचारलं की 5% नफा कमवायचा तर किती असेल? 5% नफा इकडे दिसायला तुम्हाला, म्हणून नफ्याखाली 5% नफा किती रुपयात विकल्या होईल? आता डायरेक्ट सोडवा. 2880 गुणिले 105, तिरपट गुणाकार भागिले 90, काटाकाटी स्टार्ट. 0 0 कॅन्सल झाला. 9 त्रिक 27, उरला 1, 9 दोन्ही 18, 32 गुणिले 105. 32 गुणिले 5 होतात 160, बरोबर आहे. 160 ला 0 उरले 16, 16 ला 6, 32 1 32, बरोबर आहे. आणि हातचा 1 33, उत्तर 3360. आन्सर काटाकाटी, किंवा तुम्ही 3 भाग द्या, याला 3 द्यायचा, याला द्यायचा, मग 3 याला द्यायचा, गुणाकार करा, उत्तर एवढे. 90 आणि 105 कसे आले ते जर कळालं असेल तर समजायचं लक्षात आलंय. एका स्टेप मध्ये उत्तर येऊन जाते. प्रश्न दुसरा.
एका गृहस्थाने एक रेडिओ एका गृहस्थाने एक रेडिओ एका गृहस्थाने एक रेडिओ रेडू म्हणतात काही जण याला रेडू बरं आहे का नाही तुम्ही म्हणायचं रेडिओ एका गृहस्थाने एक रेडिओ 680 रुपयास विकला 680 रुपयास विकला 680 रुपयास विकला तेव्हा त्याला 15% तोटा झाला तेव्हा त्याला 15% तोटा झाला 15% तोटा झाला 15% तोटा झाला जर 10% नफा मिळावा जर 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो रेडिओ केवढ्यास विकावा तर त्याने तो रेडिओ केवढ्यास विकावा क्वेश्चन मार्क तर त्याने तो रेडिओ केवढ्यास विकावा कम ऑन प्रश्न लिहायलाच आपल्याला वेळ लागायला म्हणून मी जास्त नाही 2-2 घेणारे क्वेश्चन तिसरा प्रश्न आपण पुस्तकामध्ये या टाईपचे प्रश्न नक्कीच आपल्याला सापडतील त्या टाईपचा प्रश्न याच्या खाली लिहून तुम्ही प्रॅक्टिस करा शोधा म्हणजे सापडेल ठोठवा म्हणजे उघडेल मेहनत तुम्हाला घ्यायची आहे आरक्षणाचा मुद्दा लवकरच संपणार आहे आणि संपल्यानंतर बरोबर का नाही लगेच भरतीला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल फास्टमध्ये आपल्याला एकमेक धड्यावर आधारित केल्या सोपं जातं शेकडेवारीवर डिपेंड कोण आहे नफा तोटा दोन्ही बी शेकडेवारीवर आहेत आणि त्याच्यावर तिसरा शेकडेवारी सूट कमिशन रिबेट त्याच्यावर डिपेंड कोणता आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज सगळं 100 वर आहे ह्या धड्याचं जर एकदा कार्यक्रम लक्षात आला तर सगळं लक्षात आलं चला लक्ष देऊ आपण एक रेडिओ 680 रुपये शिकला तेव्हा 15% तोटा झाला ओके नंतर 15% तोटा दुसरा शब्द आहे 10% नफा व्हावा अशी त्याची इच्छा आहे पण कशावर मुळात कार्यक्रम काय मानला आपण 100 मग 100 ला 15% तोटा म्हणजे काय रे 85 10% नफा म्हणजे काय रे 110 म्हणजे याचा अर्थ किती रुपयास विकावी इच्छा असेल असा 10% नफा कमवायचा आहे ना मग 10% नफा कमवायचा इच्छा आहे तर इच्छेखाली प्रश्न चिन्ह द्या बाकीचा कार्यक्रम इथे लिहून टाका एकच तर जागा शिल्लक आहे मग जागा 4 आहेत त्याच्यात प्रश्नचिन्ह कुठं देवा कळलं विषय संपला ना मग 680 गुणिले 110 डिवायडेड बाय 85 17 पाचा 85 17 चोक 68 5 48 आणि 110 गुणिले 8 म्हणजे 11 8 88 उत्तर येते 880 क्लिअर आहे 680 गुणिले 110 भागिले 85 बरोबर 880 17चा पाडा माहिती आहे ना 17 पाचा 85 17 चोक 68 जे काय समजा भाग द्या उत्तर बरोबर येते 85 ला 110 तर 680 ला किती बरोबर आहे का नाही 100 वर 15% तोटा 100 वर 10% नफा नाही तर पहिले 680 वरून पहिले खरेदी किंमत काढावी लागली असती आपल्याला माहिती आहे का नाही आणि नंतर मग आपण नफा तोटा काय ते केलं असतं उत्तर यायले लक्षात मी जर असं लिहिलं असतं 100 ला 15% तोटा म्हणजे 85 विक्री खरेदी 100 रुपये आहे 85 विक्री किंमत आहे काऊन तर 15% तोटा 100 ला 15 रुपये नुकसान म्हणजे 85 ला विकावं लागेल वस्तू तुम्ही कितीला ऐकली 680 ला ऐकली मग तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे घेतली केवढ्याला होती म्हणजे खरेदी काय तर 680 गुणिले 100 भागिले 85 बरोबर आहे 17 पाचा 85 17 चोक 68 उत्तर 45 उत्तर 800 रुपयाची ती वस्तू होती आता ही 800 रुपये काय झाली सांगा खरेदी किंमत या 800 वर तुला किती रुपये नफा कमवायचा आहे 10% मग 800 चे 10% किती होतात 800 चे 10% किती होतात 80 रुपये मग 80 रुपये नफा 800 खरेदी इकाव किती लागेल खरेदी प्लस नफा उत्तर 880 रुपये आन्सर क्लिअर आहे कन्सेप्ट वाईज सगळं सांगायचं समजू
लक्षात यायला पाहिजे होतं. याच प्रश्नामध्ये आकडे बदलायचे तर एक देतो, तुम्ही सोडवा, मी सांगणार नाही आता. बरोबर आहे. एका गृहस्थाने एक घड्याळ, तुम्ही घड्याळच्या ऐवजी रेडिओच राहू द्या, बरोबर आहे, 540 रुपयास विकले. 540 रुपयास विकले, तेव्हा त्याला 10% तोटा झाला. जर 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो रेडिओ केवढ्यास विकावा? आकडे बदलले. तुम्ही सोडून दाखवा एकदा, म्हणजे आपण मेथड चेंज करू. आलंय सर्वांचं? येस. फार सोपी पद्धत आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. त्यामुळं 10% तोटा 90, 100ला 90, 20% नफा 100ला 120, 540 रुपये म्हणजे 20% नफा कमवायचा इच्छा आहे म्हणून इकडे प्रश्नचिन्ह. 540 रुपयाला विकल्यामुळे 10% तोटा झालाय. बरोबर आला कार्यक्रम? येस. मग 540 गुणिले 120 भागिले 90, 0 0 कॅन्सल झाला, 9 सकी 54, उत्तर 12 सकू 72, 720. उत्तर काय आलं सांगा? 540 गुणिले 120 भागिले 90 बरोबर उत्तर आलं 720. करेक्ट आहे आन्सर. बदला पद्धत. 3 उदाहरणे या टाईपचे झाले. नफा तोटामध्ये पुढची टाईप आता आपण पाहू. किंवा काही जणांचं म्हणणं येते बाबा विक्री किंमत विचारल्यावर काय करावं? बरं त्याचा एक प्रश्न लिहून पाहू आपण, जाऊ दे. हा, 1200 रुपये किमतीची एक सायकल, 1200 रुपये किमतीची एक सायकल, 1200 रुपये किमतीची एक सायकल, 1200 रुपये किमतीची एक सायकल 5% तोट्याने विकली, 5% तोट्याने विकली, तोट्याने विकली, तोट्याने विकली, 5% तोट्याने विकली. तर सायकलची विक्री किंमत किती? तर सायकलची विक्री किंमत किती? बरोबर प्रश्नचिन्ह. विक्री किंमत किती? आता आपल्याला प्रश्नात काय दिले लक्षात आलं? विक्री किंमत आपल्याला विचारली. याचा अर्थ फक्त साईड चेंज होणार. 5% तोटा या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. 100 रुपयाला 5 रुपये नुकसान म्हणजे ती वस्तू 95 घेतली 100ला, विकली 95ला, म्हणजे 5% तोटा झाला व्यवहारामध्ये. बरोबर आहे. मग आपल्याला काय दिलं? विक्री किंमत किती असा क्वेश्चन विचारलाय, म्हणजे इकडं प्रश्नचिन्ह दिलंय. खरेदी किंमत 1200 रुपये किंमत खरेदी आहे, मग 1200ला तिकडं प्रश्नचिन्ह आहे. उत्तर 1200 गुणिले 95 भागिले 100, 2 0 2 0 कॅन्सल झाले, उत्तर आलं 12 पंचे 60, हातचे 6, 12 9 अष्टोदर्शन 6, 114. बरोबर. उत्तर यायला पाहिजे होतं या प्रश्नाचं 1140. करेक्ट. तर त्या वस्तूची किंवा त्या सायकलची विक्री किंमत आहे 1140. 100ला 95 तर 1200ला किती? 1200 खरेदी आहे, खरेदी खाली प्रश्नचिन्ह. ज्याला समजणं प्रश्नचिन्ह कुठं द्यावं त्यानं क्वेश्चन बघायचं ना रे, काय विचारले प्रश्नामध्ये. विक्री किंमत जे विचारले त्याच्या खाली क्वेश्चन मार्क देऊन टाक. उरलेली किंमत एकाच जागा शिल्लक आहे तेवढं लिहून टाक. बरोबर आहे का? त्यामुळे म्हणलं होतं बेसिक महत्वाचं आहे. दुसरा सोडवा एक असा. 9250 रुपयाची एक वस्तू आहे, 9250 रुपये किमतीची एक सायकल आहे. ती 20% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत, 20% तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत असाच दिला एक सोडवा. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? करेक्ट आहे लहू, 7400. 20% तोटा याचा अर्थ झाला 100ला 80 विक्री किंमत आहे, 100ला 80. मग विक्री किंमत आपल्याला विचारली, खरेदी किंमत दिली 9250.
काही जण एवढं बी सोडवणार नाही, डायरेक्ट सांगतो ते काय सोडवू शकतात. आता 9250 गुणिले 80 भागिले 100, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. गुणाकाराला 8 पंचे 40, 4 उरले बरोबर आहे. 8 दोन्ही 16 आणि 4 20 उरले 2, 8 9 72 आणि 2 84, म्हणजे 7400 करून पहा. राईट आहे 7400, राईट आहे. माधवी गजानन, त्याच्यानंतर आदिनाथ, ज्ञानेश्वर, चोखट, संदीप, बरोबर आहे. काही जण काय करतील, खरेदी किंमत माहीत असल्यामुळं 9250 रुपये ही खरेदी आहे, बरोबर आहे. आणि ही खरेदी माहीत असल्यामुळं डायरेक्ट त्याच्यावर 20% काय झालाय, तोटा झालाय. मग याचेच 20% काढतील. याचे 20% म्हणजे काय रे, 20% म्हणजे काय, 1/4 किती 5. मग 5 ने याला भाग देत, तोटा किती झाला, 5 1 5, 5 8 40, 5 5 25 शून्य, 1850 रुपये तोटा झाला. मग ते काय करतील, 9250 मधून जे झालेला तोटा आहे तो मायनस करून टाकतील 1850 रुपये. एवढं नुकसान झालंय. मग खरेदीतून जे नुकसान झालंय ते वजा करून टाका, म्हणजे तुम्हाला विक्री किंमत भेटून जाईल 7400, बरोबर आहे, 7400 रुपये. लक्ष द्यायला. खरेदी हे 9250, मग खरेदीचे 1/5 म्हणजे 20% काढू शकता. 1850 येतात, म्हणजे नुकसान किती झालं व्यवहारात, एवढं झालेलं आहे. मग हे नुकसान मायनस करा, म्हणजे तुम्ही ती वस्तू कितीला विकली असेल, तर उत्तर आहे ती वस्तू विकली तुम्ही 7400 रुपये, यायला पाहिजे होतं. आलंय. पुढची पद्धत काय सांगते, जर दोन वस्तूची विक्री किंमत समान असेल, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असेल, तर व्यवहारात नेहमी तोटाच होतो. दोन वस्तूची विक्री किंमत समान असेल, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असेल, तर व्यवहारामध्ये नेहमी काय होतो, तोटाच होतो. लक्षात राहील. ओके, मला वाटते पण टाइम आपला या ठिकाणी संपतो. यानंतर आपण मराठीकडे वळणार आहोत, बरोबर आहे. आणि नंतर उरलेले प्रश्न जे आहेत, नफ्या तोट्याची सुरुवात झाली, बेसिक प्रश्न काही सोडवले. आता महत्त्वाचे प्रश्न, ते ग्रॅम, चुकीचं वजन, एका स्टेपवर 4 प्रकारचे प्रश्न कसे सोडू शकतो, ह्याची चर्चा आपण उद्याच्या तासिकेत करू. ठीक आहे. कालचा तास घोगे सरनं घेतला, बरोबर आहे. लवकरच ते बी सर येतील, त्यांचा प्रॉब्लेम बी होता आणि लाईटचा प्रॉब्लेम होता. आज सकाळपासून मी इंग्लिश यूट्यूब लाईव्ह सुरू केलेली आहे. बाकीच्यांना माहीत नाही, पण तुम्ही तरी लाभ घ्या त्याचा. दुसरं, आपल्या बॅचमध्ये जॉईन असणारे मित्र असतील तुमचे, तर त्यांना सांगा की बॅच जशी चालू आहे तसं यूट्यूब लाईव्ह चालू आहे 6 ते 7, बघायला हवा त्यांना. सकाळची इंग्लिश बघायला हवा, नाही बघायची का जाऊ द्या, त्यांना म्हणा कमीत कमी रविवारचं यूट्यूब लाईव्ह तरी पाहा. बाहेरचे सगळे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या शिक्षकांचं सगळं काही बघत आहे, तर आपल्याला का नाही प्रॉब्लेम यूट्यूब लाईव्ह बघायला. आपले हे 40-50 जे सकाळी बघतात का, तेवढेच पाहिलेत, बाकीचे नाही. आणि बॅचमध्ये आपल्या बी कमी नाही, भरपूर विद्यार्थी आहे, पण त्याला काहीच माहित नाही यूट्यूब लाईव्ह चालू आहे नाही. ते फक्त झालेले व्हिडिओ, सेव्ह केलेले व्हिडिओ नंतर बघायला, बरोबर आहे का. त्यांना विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी करायला मुद्दामात, की बापा रे, सेव्ह केलेले व्हिडिओ सोडून डेटा वाचत असेल तर रविवारची बी सूचना बाकीच्या मित्रांना विचार जाय, मला फोन लाव जाय, बाबा काय आहे का दुसरं काही चालू, बरोबर आहे का नाही, पेपर टाका, बरोबर आहे, असे काहीतरी त्यांना सांगा तुम्ही. बाकीचं बघू द्या. इंग्लिशचा टाइम आहे सकाळी 7:30 ते 8:15, आणि आपला टाइम 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर 8:30 ते पुढचा काय. पण इंग्लिश हे यूट्यूब लाईव्ह असेल, ते कधीच ॲपवर नसणार. ॲपवर नंतर आपण टाकणार, म्हणजे यूट्यूब लाईव्हचं गेलं बी तुमचं तर काही काळजी करू नका, लगेच मी त्याला ॲपवर टाकणार आहे. ठीक आहे. आणि ॲपवर त्यांनाच दिसणार जे की इंग्लिशची फीस ज्यांनी भरलेली आहे, बरोबर आहे, बाकीच्यांना नाही. चला पुढचा प्रश्न लक्ष द्यायला. आणि 6 ते 7 तर यूट्यूब लाईव्ह रोज आहेच. काय तुमचा आधुनिक भारताचा इतिहास, नंतर लगेच राज्यघटना, पंचायत राज, सर शिकवायलेत, बरोबर आहे, आपण बी टीच करायलो, तुम्ही बी थोडी तयारी करा. त्यांचा विषय चालू आहे, त्याला रिवाईज करून नवीन एखादा विषय हातात घ्या. राज्यघटना, ते नसेल तर भूगोल, बरोबर आहे. तुमची तयारी असं दोन्ही मिळून 3 महिने तयारी केली तर कार्यक्रम आपला सक्सेस होईल, सिलेबस कव्हर होईल आणि तुमचं सिलेक्शन, बरोबर आहे. आता मराठी आपली बऱ्यापैकी आपण कव्हर करीत आणली, बरोबर आहे का नाही. कारण समास तुम्हाला म्हणलं ना मी, मोजून 4-5 टॉपिक आहे. समास झाल्यानंतर अलंकार, शब्दसिद्धी, रस आणि व्रत,
बरोबर आहे. तसं नियमानुसार ते हे मी ऑलरेडी शिकवलेलं आहे YouTubeवर. बरोबर आहे. रस तुम्हाला माहिती आहे शिकवलेला. तेच मी तुम्हाला वापस देऊ शकतो. पण मी रिपीट घेणार आहे. पण तरी बी त्याला मोजून 15 दिवसाचा कालावधी लागतो. मग उरलेला टाईम सगळा आपल्याला गणितालाच द्यायचा आहे. बरोबर आहे का नाही? कारण मराठीचे एकदा लेक्चर कंप्लीट झाले सगळे, मग काही ताण नाही. तर आपण उद्या वाटलं तर पूर्ण माझी इच्छा अशी होती की अख्खा समास धडाच शिकून टाकावा. नाहीतर अख्खा शिकू द्या पहिले, नंतर आपण त्याला रिवाइज म्हणून मग फास्ट शिकू. पाहू आज आता किती वेळ शिल्लक आहे, 10-20 मिनिटं. तेवढ्यात जितका समास होईल तेवढा आपण घेण्याचा प्रयत्न. ठीक आहे. मी माझ्या टार्गेटनुसार चालायलो. बरोबर आहे का नाही? कोणता बी एक संपला म्हणजे मग दुसऱ्याला 1.5 तास मिळणार आहे. मला शिकून तुम्हाला काय द्यायचं आहे? फक्त गणित, मराठी, बुद्धिमत्तेचा सिलेबस कव्हर करायचा. जीकेचा सिलेबस तर तुम्हाला माहिती आहे, जे काय चालले ते फ्रीमध्ये कार्यक्रम आहे. ते शिकवायलेत. बरं का आपण तुम्हाला द्यायलो. जितकं होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करू. पण जीके तुम्हाला बी थोडंफार घरी करायचं एवढं ध्यानात राहू द्या. बरोबर का नाही? नेक्स्ट. मग सांगा काय सुरू होतं समासामध्ये? नंबर 1 ला समास. यामध्ये आपण पाहू लागलो पहिला अव्ययभाव समास. बरोबर आहे. नंबर 2 ला पाहिला तत्पुरुष समास. ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद प्रधान असते त्याला आपण अव्ययभाव समास असं म्हणलो. 3 प्रकारचे उदाहरणं आपण याच्यामध्ये लिहिले. पहिला होता संस्कृत उपसर्ग जोडून तयार झालेली अव्ययभाव समासाची उदाहरणे. दुसरा पाहिला फारशी उपसर्ग जोडून तयार झालेली अव्ययभाव समासाची उदाहरणे. आणि तिसरं पाहिलं मराठीमधल्या शब्दांची द्विरुक्ती होऊन जी शब्द क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करतात, बरोबर आहे, ते सुद्धा इथं पाहिले आपण. मराठी द्विरुक्ती होऊन बनलेले शब्द. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये आपण 1 नंबरला पाहिला विभक्ती तत्पुरुष समास. कशाला म्हणतात सांगितलं सांगा? ज्या शब्दाची दुसरे पद महत्वाचे असते, पण आपण म्हणलो दुसरे पद महत्वाचे कसं ओळखू येईल? ओळखू येत नाही. मग आपण लक्षात कसं ठेवायचं सांगा? ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना रिकामी जागा भरावी लागते त्याला आपण तत्पुरुष समास म्हणतो. जेव्हा ही रिकामी जागा विभक्तीचा प्रत्यय असते तेव्हा त्याला विभक्ती तत्पुरुष असं म्हणतो. मग या विभक्ती तत्पुरुषवर उदाहरणं दिली होती, त्याला आपण रिपीट करू. बरोबर आहे का नाही? नंबर 1 आपण पाहत आहोत तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना रिकाम्या जागी विभक्तीचा प्रत्यय, गाळलेल्या जागी काय टाकावं लागते? विभक्तीचा प्रत्यय टाकावा लागतो. त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यामध्ये नंबर 1 ला पाहिलं आपण विभक्ती तत्पुरुष समासामध्ये उदाहरण. कालचे सांगा ना उदाहरण सगळे. सुख प्राप्त. दुसरं पाहिलं आपण दुःख प्राप्त. बरोबर आहे. नंबर 3 ला पाहिलं आपण तोंडपाठ. नंबर 4 ला पाहिलं आपण बुद्धी जड. नंबर 5 ला पाहिलं आपण ईश्वर निर्मित. शब्दावर फोकस करा. ईश्वर निर्मित. ईश्वर निर्मित. नंबर 6 राजवाडा किंवा मग कार्यालय. कार्यालय. गायरान. 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 आलं लक्षात? मग आता इथं पहा सुख प्राप्तचा अर्थ होतो सुखाला प्राप्त. सुख प्राप्तचा अर्थ होतो सुखाला प्राप्त. दुःख प्राप्तचा अर्थ होतो दुःखाला प्राप्त. या ठिकाणी या शब्दाचा विग्रह करताना रिकाम्या जागी काय टाकावं लागायले? सलाते सलानाते. म्हणून याला म्हणायचं द्वितीय विभक्ती तत्पुरुष. विभक्तीचा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय? हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय. तोंडपाठ तोंडाने पाठ. तोंडपाठ तोंडाने पाठ. मग ने हे काय आहे? तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे. बुद्धी जड बुद्धीने जड. ईश्वर निर्मित ईश्वराने निर्मित. कार्यालय कार्यासाठी आलंय. गायरान बरोबर आहे कार्यासाठी आलंय. गायरान म्हणजे काय? गायींसाठी रान. कार्यासाठी आलंय गायींसाठी रान म्हणजेच चतुर्थी विभक्ती तत्पुरुष शोधा. आता साठी हा जो शब्द आहे तो आपण तिकडे पाहिला होता विभक्तीमध्ये की बाबा काही शब्दयुगी अव्यय हे विभक्तीचं कार्य करतात. तर साठी योगे जोगे सहजतो बरोबर आपण शब्द पाहिले होते. हा साठी जो शब्द आहे तो चतुर्थी विभक्तीचं कार्य करतो म्हणून याला आपण चतुर्थी विभक्ती तत्पुरुष असं नाव दिलं. या तिघायला आपण तृतीय नाव दिलं आणि या दोघायला आपण द्वितीय नाव दिलं. कारण यांची फोड करताना रिकाम्या जागी
द्वितीय विभक्तीचा प्रत्यय, इथं तृतीय विभक्तीचा आणि इथं चतुर्थी विभक्तीचा शब्दयोगी अव्यय यांचा उपयोग करावा लागला, म्हणून त्याला आपण चतुर्थी विभक्ती तत्पुरुष नाव दिलं. आता पहा पंचमीचं पाहिलं उदाहरण काल. ऋणमुक्त म्हणजे काय रे? ऋणातून मुक्त. नंबर नेक्स्ट. चोर भय म्हणजे काय? चोरापासून भय. बरोबर आहे. उन हुन यालय म्हणजे पंचमी. षष्टीचं पाहिलं राजवाडा, राजाचा वाडा, राजपुत्र, राजाचा पुत्र, राजकन्या, राजाची कन्या. उत्तर चाचीचे आले म्हणजे षष्टी आहे. सप्तमी वनभोजन, वनातील भोजन, पानकोंबडा, पाण्यातील कोंबडा, गायरान पान कोंबडा झाल्यावर काय पाहिलं होतं? घर जावाई, घरातील जावाई. सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. कोणतं होतं? सप्तमीचं. इथं कोणतं पाहिलं आपण? राजाचा वाडा षष्टी, आणि या ठिकाणी कोणतं पाहिलं? उन हुन म्हणल्या पंचमी. बघा यांची फोड करताना, फोड केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं की दोन शब्दाच्या मध्ये म्हणजेच रिकामी जागा भरताना विभक्तीचा प्रत्यय टाकावा लागायला, विभक्तीच्या प्रत्ययाची मदत घ्यावा लागायली, म्हणून याला विभक्ती तत्पुरुष म्हणतात. वाचा, फोड करा, बरं का नाही? पान साप लिहू शकता गजानन, काय अडचण नाही. पान साप म्हणजे पाण्यातील साप. बरोबर आहे. बाकीची उदाहरणं तर तुम्हाला सोडवायचे, मी फक्त काही उदाहरणांना रिवाइज करायला, हे झाले होते आपले ऑलरेडी. ह्याला विभक्ती तत्पुरुष का म्हणतात? तत्पुरुष का म्हणतात? रिकामी जागा भरावं लागायली. विभक्ती तत्पुरुष का म्हणतात? कारण रिकाम्या जागी विभक्तीचा प्रत्यय टाकावा लागायला. रिकाम्या जागी विभक्तीचा काय टाकावा लागायला? प्रत्यय, म्हणून त्याला विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट. पहिला आपण तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समासाचा, त्याचं नाव आहे नय्य तत्पुरुष समास. काय नाव आहे? नय्य तत्पुरुष समास. नय्य तत्पुरुष समास. नय्य म्हणजे काय असते रे? नकार. नय्य म्हणजे काय असते? नकार. नय्य म्हणजे विरोध, नय्य म्हणजे निषेध. बरोबर का नाही? म्हणून याची फोड किंवा याची व्याख्या तुम्हाला अशी लक्षात ठेवायची. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा मग ज्या सामासिक शब्दाची फोड करताना असं म्हणा, त्याच्या सुरुवातीचा जो शब्द आहे, बरोबर आहे, तो नकार दर्शक असेल. म्हणजे ज्या सामासिक शब्दाची सुरुवात ही अ कॉमा अन कॉमा न कॉमा ना कॉमा नी कॉमा बे, बरोबर आहे का नाही, अशा अभाव किंवा निषेध दर्शक उपसर्गांनी युक्त असते, त्याला नय्य तत्पुरुष म्हणतात. पाहता अ अन न ना नी ने नी आणि बे हे शब्दांना मी काय म्हणायलो? अभाव उपसर्ग म्हणायलो. ओके. आणि कसे उपसर्ग आहेत? अभाव किंवा निषेध दर्शक काहीतरी नकार दाखवाले, बरोबर का नाही? यांनी सुरू होणारी सगळे शब्द हे नय्य तत्पुरुष समासामध्ये येतात असं म्हणणं गलत आहे. सगळे नाही. ज्यांची फोड कशी होते ते बघा, तुमच्या लक्षात येईल. अ पासून लिहितो मी शब्द. अ पासून अन्याय. फोड सांगा. फोड नाही न्याय. अहिंसा नाही हिंसा. अहिंसा. बरोबर आहे का नाही? अन पासून लिहिलं अनादर. आदर नसलेला अनादर. नापसंत. बरोबर आहे. ना पासून काय लिहिलं? नापसंत. नापसंत म्हणजे पसंत नसलेला नापसंत. बरोबर आहे का? नाइलाज. नाही इलाज किंवा इलाज नसलेला नाइलाज. नालायक म्हणजे नाही लायक किंवा लायक नसलेला नालायक. नी पासून लिहिलं निरोगी म्हणजे रोगी नसलेला निरोगी. बरोबर आहे. नंतर बे पासून लिहिलं बेसावध. बेसावध म्हणजे सावध नसलेला. नी पासून लिहा पुन्हा निर्दोष म्हणजेच दोषी नसलेला निर्दोष. बेसावध म्हणजे सावध नसलेला. बरोबर आहे. बेडर डर नसलेला. या शब्दाची फोड पाहणं तुम्ही कशी करायली? सुरुवातीपासूनच याच्यामध्ये नकार आहे, बरोबर आहे, निषेध आहे, अभाव आहे, अयोग्य. आता ह्या अयोग्य शब्द इथं नाही, नाही योग्य बी म्हणू शकतो तू. काही शब्द मी देणार आहे त्याच्यामुळेच तुला या ठिकाणी बघा. आता बाकीचे शब्द इथं लिहितो बाकीचे. मला सांगा मग अ पासून सुरू तर अनंत झालाय की रे? बरोबर आहे. ना पासून सुरू किंवा दुसरा एखादा सांगा. अनंत झाल्यानंतर नाक असा शब्द लिहिला. त्याच्यानंतर मग आता याची फोड जर तू केली, अनादी हा शब्द लिहिला अनादी. आता याची फोड करून दाखव. मग याची फोड अशी करता येईल का आपल्याला? अन्याय नाही न्याय. मग इथं म्हणता का नाही नंत. नंत नसलेला नाही. मग हे तिन्ही शब्द ज्याला अंत नाही असा ते, जरी याची सुरुवात अन झाली असली तरी इथं संबंधित सर्वनाम याची फोड करताना सहाय्य घ्यावं लागते.
आणि ज्याचं सहाय्य घेताना संबंधी सर्वनाम वापरावं लागते, ज्याला, बरोबर आहे का नाही, त्याला म्हणजे याला म्हणतात नाही अक जात असे ते नाक, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आता याचं उत्तर काय लिहायचं, कोण सांगते रे? नय्य बहुव्रीही समास. काय लिहायचं? नय्य बहुव्रीही समास. नय्य हे फिक्स आहे, पण त्याच्यात कोणता आहे हा? बहुव्रीही समास. करेक्ट. निरोगीचं तर लिहिलं नाही इकडं गजानन आपण, नाही रोगी किंवा रोगी नसलेला. पण अनंतची फोड याच्यासारखी होत नाही, नाकची फोड याच्यासारखी होत नाही. अनंत झाला, अनादी झाला, बरोबर आहे. अकर्मक असा शब्द लिहिला मी, अकर्मक. नाही कर्म जात असे ते. नीरस हा शब्द लिहिला, नीरस. नाही रस जात असे ते, बरोबर आहे का? नाही रस जात असे ते, तिसऱ्या पदाला मान आहे. नाही कर्म जात असे ते, अकर्मक. म्हणजे अशी शब्द जर आले तर यांचं उत्तर आपल्याला नय्य बहुव्रीही समास लिहायचं. पर्याय नाही का नय्य बहुव्रीही समास? मग लिहा, मला काही अडचण नाही तर. पण पर्याय असणार म्हणजे असणारच, बरोबर आहे का नाही? तर याच्यात कन्फ्यूज होऊ देऊ नका. नाही तर एखादं काय म्हणायचं, खूनच आहे का सर मग? ह्यांनी सुरुवात झालेले सगळे शब्द लिहू का? सगळे नाही, त्याची फोड करून बघायची गजानन. आणि फोड केल्यानंतर तुला असं वाटलं की राईट आले सर, अनादर नाही आदर किंवा आदर नसलेला, नापसंत पसंत नसलेला, निरोगी रोगी नसलेला, बेडर डर नसलेला, निर्दोष दोष नसलेला, वगैरे वगैरे असे जर आले तरच ते कुठे येतात? नये तत्पुरुष मध्ये येतात. मग नये तत्पुरुषची खून कळाली का सांगा? अन न ना मी बे गैर, बरोबर आहे. गैर हा शब्द बी तिकडे पाहिला होता आपण, गैर तिकडे लिहिलं तर गैरहजर म्हणजे हजेरी शिवाय, गैरशिस्त म्हणजे शिस्ती शिवाय, आणि इकडे काय ते गैरहजर, हजर नसलेला, गैरशिस्त म्हणल्या शिस्त नसलेला, बरोबर आहे. गैरशिस्त. काही प्रश्न? नये तत्पुरुष समास. ओके. नये तत्पुरुष समास लक्षात आला. सुरुवातीचा विभक्ती तत्पुरुष समास बी आपल्या लक्षात आला असेल. पुढचा आहे कर्मधारय समास. पुढची हेडिंग काय? कर्मधारय समास. आता हा अख्खा समास आपण रिवाइज करू, काळजी करू नका. तुम्हाला शिकवण्याहून किंवा बोलण्याहून काही लक्षात येत असेल अशी अपेक्षा, बरोबर आहे का नाही? थोडीशी लाईट गेलेली आहे, वरची लाईट नाही, बरं आहे का नाही? समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. त्यामुळे आपण याच ठिकाणी थांबतोय. बुद्धिमत्तेचा तास आहे तुमचा 5 मिनिटांना. उद्या किंवा परवा, बरोबर आहे का, अख्खा समास, जसं तुम्ही मिश्रणाचे प्रश्न पाहिले विथ एनर्जेटिक, कारण तो युट्यूबला सुद्धा टाकायचा आहे मला, त्यामुळे अव्ययभाव समासापासून तुमच्यासाठी ते रिवाईज असेल, बरोबर आहे. परवा दिवशी करू तुमचा समास संपल्यानंतर, म्हणजे त्या दिवशी गणिताचं लेक्चरच नाही. सुरुवात जे करायची समासाची ते एंडच करायचा त्याचा, बरोबर आहे. वाटलं तर मग रविवार येईल, तोपर्यंत नाही आला रविवार तर मग परवा दिवशी बी घेऊ शकतो मी. ओके. थांबू आपण काही कारणास्तव. उद्या घेऊ जास्त वेळ मराठीला. वाटलं तर आल्या आल्या मराठी चालू करतो उद्या, नंतर नफा तोटा घेऊ आपण, ठीक आहे. मराठीबद्दल नाराज असताल तर आपलाच विषय कधी बी घेतो मी, काळजी करू नका, ठीक आहे. थांबू आपण या ठिकाणी. यानंतर बुद्धिमत्तेचा तास आहे 5 मिनिटात. थँक्यू. ओके.